पिंपळगाव माळवी या ठिकाणी माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक आणि मागणीकरिता शिवप्रहार संघटनेच्या वतीनं पिंपळगाव माळवी या ठिकाणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पिंपळगाव माळवी या ठिकाणी माजी उपसरपंच लता नानाभाऊ कराळे यांची 13 फेब्रुवारीला दुपारी निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या हत्येला 3 महिने उलटून देखील अजून कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही। अंत्यविधीच्या वेळी MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी आश्वासन दिलं होतं की 2 दिवसात तपास लावू, परंतु अद्याप 3 महिने होऊन देखील कुठल्याही प्रकारचे आरोपी सापडले नाहीत। त्यामुळे मौजे पिंपळगाव माळवी या ठिकाणी महिला आणि ग्रामस्थ भयभीत झाले असून त्याचबरोबर गावामध्ये पोलीस प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा असंतोष निर्माण झाला आहे। या तपासाबाबत पोलिसांच्या भूमिकेबाबत पिंपळगाव माळवीसह परिसरातील गावांमध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे। त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना नम्र विनंती करण्यात आली की येत्या 8 दिवसांमध्ये हत्येचा तपास न लागल्यास शिवप्रहार संघटना त्याचबरोबर मौजे पिंपळगाव माळवी ग्रामस्थ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार। याबाबत पोलीस प्रशासन जबाबदार राहील असं निवेदनात म्हटलं आहे। या निवेदनात गोरखनाथ जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत। मी गोरखनाथ शिवप्रहार संघटना युवक तालुका प्रमुख पिंपळगाव माळवी येथे माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची 3 महिन्यापूर्वी दिवसा ढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आलेली। आज हत्येला 3 महिने उलटून देखील अजून कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही। त्यामुळे पिंपळगाव माळवीसह परिसरात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे। त्यामुळे आज आम्ही 8 दिवसापूर्वी जिल्हा पोलीस ॲडिशनल SP साहेब खैरे साहेब यांना भेटलो होतो का साहेब 8 दिवसात तपास लावा, अन्यथा आम्ही 13/5/2025 रोजी उपोषणाला बसणार आहोत। त्या पद्धतीने आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत। पोलिसांना तपास का लागत नाही अशी उलटसुलट चर्चा आज परिसरामध्ये चालू झालेली आहे। का तपास दाबला गेलाय की काय अशी पण एक चर्चा सर्वसामान्यांमध्ये चालू आहे। त्यामुळे आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत। तरी लवकरात लवकर तपास लावा, आम्ही जोवर तपास लागत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसूनच राहणार आहोत। मी पिंपळगाव माळवी सरपंच राधिका संजय प्रभूने बोलते। गेले 4 महिन्यापासून आमच्या ताईंना मारून टाकलेलं आहे। 3 महिने झाले मारून टाकले। त्यांचा काहीच तपास नाही लागणार आणि पोलीस स्टेशन पण काहीच दखल घेईना। त्याबद्दल मी त्यांना सांगते की दखल घ्या आणि हे न्याय भेटलाच पाहिजे। लेडीजला काहीच न्याय नाही, सगळ्या लेडीजला न्याय भेटला पाहिजे आणि आम्ही इथं उपोषणाला बसलोय तर हे न्याय भेटलाच पाहिजे। मी अशी सूचना करते पोलीस स्टेशन। जर न्याय भेटला नाही तर आम्ही गाव बंद करू, आम्ही इथं रोडला बसू, सगळ्या महिला घेऊ आणि सगळ्या उपोषणाला परत बसणार। नाही भेटलं तर आम्ही असंच करणार, रस्ता रोक आंदोलन करणार। आम्ही मागं हटणारच नाही। आमच्या मावशीला आमच्या ताईला न्याय भेटलाच पाहिजे। मी बाप्पू गुंड मयत माझी बहीण होती। माझ्या बहिणीची भर दिवसा घरात कोंडून इतकी निर्घृण हत्या केली का तिच्या अंगावर कमीत कमी 17 ते 18 इतके बेकार पद्धतीचे वार होते। आणि वस्ती एवढी मोठी असून भर दिवसा एवढी घटना झाली म्हणजे एकदम दुर्दैवी घटना झालेली आहे। आणि एवढी दुर्दैवी घटना होऊन ती या घटनेला 3 महिने होऊन उलटून गेलेले आहेत। तर 3 महिने उलटून जाऊन सुद्धा आतापर्यंत आरोपीचा कुठल्या प्रकारच्या अजून छाडा लागलेला नाही, काहीच झालेलं नाही। पण आता आम्ही वारंवार सूचना देऊन सगळ्या ठिकाणी जाऊन सगळ्या पद्धतीने आम्ही समंजसपणाने त्याने एकदम प्रामाणिकपणाने सगळ्यांनी गोष्टी सांगितल्या, पण आमची कोणीही दखल घेऊन नाही राहिली। मग याच्याकरता आम्ही आता या उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत आम्हाला या आरोपी जेरबंद करीत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण इथून हाही असंच बसून राहणार आहे। या मला हा न्याय भेटलाच पाहिजे। आरोपी हा कुठला घरातला असो बाहेरचा असो कुठला असो, दरवेळेस आम्हाला असं सांगण्यात येतं की बा आरोपी तुमचा जवळचा आहे आणि आमची थोडीफार दिशाभूल केली जाते। त्यांना असं वाटतं की बा आरोपी जवळचा आहे, घरातला म्हटल्यावर लोक थोडे मागं हटतात। पण आता ह्यावेळेस आम्ही घरातला असो आरोपी किंवा बाहेरचा असो, आरोपी पूर्ण जेरबंद केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। इकडं काही होऊ पण इथं
जीवाचं रान झालं, काही येतं कोणी येतं, काही हो, किती बेकार घटना हो, पण हाई या जागेवर आम्ही बसून राहणार आहे असं होणार. तर आम्हाला हा न्याय भेटलाच पाहिजे, त्याशिवाय आम्ही उठणार नाही इथून.